श्रोते हो नमस्कार. वनिता विश्व या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण बऱ्याच आजारांचं नाव ऐकतो. यात कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराचं नाव घेताच आपल्याला घाबरायला होतं. आपल्याला मृत्यू समोर दिसतो किंवा सगळं संपलं असं देखील आपल्याला वाटायला लागतं. आपल्या शरीरात जेवढे अवयव आहे त्या अवयवांचा कर्करोग झालेला आपण आज बघतो आहोत. पण श्रोते हो, आज कर्करोगावर आपण मात करू शकतो. आपण बघतो आहोत की विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. यात बरेच औषध, व्हॅक्सिन्स आज उपलब्ध आहे. पण श्रोते हो, कर्करोगाचे जर कोणतेही लक्षणं दिसले, जर आपण वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला, वेळेवर औषधोपचार केला, तर नक्कीच आपण या आजारावर मात करू शकू. तर श्रोते हो, आजच्या वनिता विश्व या कार्यक्रमात अशीच एक मैत्रीण आपल्याला भेटायला आलेली आहे. ती एक आर्किटेक्ट आहे आणि तिने कर्करोगावर मात केलेली आहे. अतिशय सकारात्मक विचारांनी ती या सर्वातून बाहेर निघालेली आहे आणि आज ती यावर काम देखील करत आहे. जे अनुभव तिने घेतले, जो त्रास तिने घेतला, तो त्रास इतर कर्करोग रुग्णांना होऊ नये किंवा चांगल्या पद्धतीने त्यातून ती व्यक्ती बाहेर निघू शकेल, हा विचार करून ती या मार्गाला लागलेली आहे. चला तर बघूया तिचे अनुभव, तिचे कार्य नेमकं काय आहे आणि जाणून घेऊया तिच्याच या शब्दातून. मिनल, कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मिनल, तू आर्किटेक्ट आहे बरोबर? येस. आणि नुकतंच म्हणजे तू कॅन्सर मुक्त होऊन इतकं छान काम करते आहे कॅन्सरवर. त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक प्रथम मी करते कार्यक्रमात. थँक्यू. खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सर्वप्रथम मी तुला शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. तर मिनल, जेव्हा कॅन्सर तुला जेव्हा झाला तेव्हाची तुझी मानसिकता किंवा तुझ्या मनामध्ये काय आलं? कारण आपण जेव्हा कॅन्सर हा शब्द ऐकतो तेव्हा एक भीतीदायक वातावरण. तर तुझी त्यावेळची जी मानसिकता आहे त्या संदर्भात सांग ना. बिलकुल. कॅन्सर हा शब्द इतका भयानक आहे की तो शब्द ऐकल्याबरोबर लोक लिंक करून टाकतात की बस आता सगळं संपलं. बरोबर. पण मी माझी मानसिकता छान ठेवली होती आणि त्याच्यातनं मी चांगल्या प्रोसेसमधनं मला चांगली ट्रीटमेंट मिळाली. माझं लवकर डिटेक्ट झालं, त्याच्यामुळे मी थँकफुल आहे. मी माझी मानसिकता छान ठेवल्यामुळे जी किमो आहे किंवा तुमच्या सर्जरीज आहे त्याला मी बिलकुल घाबरली नाही आणि त्याच्यामुळे मी त्याच्यातनं खूप छान निघाली बाहेर. अच्छा. किमो किंवा रेडिओथेरपी हे सर्व तुझ्या बाबतीत झालेलं का? हो. त्या सगळ्या गोष्टींमधनं प्रत्येक पेशंटला जावंच लागतं. म्हणजे जेव्हा आपण एक्सेप्ट करून टाकतो की मला कॅन्सर झाला आहे, तर आता मला ह्या सगळ्या प्रोसेसमधनं निघायचं आहे. त्या सगळ्या प्रोसेस काही खूप अगदी पेनफुल असतील किंवा पेनफुल नसतील, कोणती पण असो, पण तुमची मनाची तयारी जर असेल की तुम्हाला आता हा सगळा त्रास होणार आहे. माझ्या डोळ्यासमोर पॅरा ऑलिम्पिक्सचंच उदाहरण होतं आणि मी ते उदाहरण सतत डोळ्यासमोर ठेवलं की त्याच्यात जे लोक जसं लढतात, कारण मला ह्याच्यातनं चांगलं बाहेर निघायचं होतं आणि परत खूप छान आयुष्य जगायचं होतं. त्याचं स्वप्न पाहणं मी सुरू केलं होतं. अरे वा, खरंच खूप छान. आणि एक उद्देश, एक स्वप्न घेऊन तू जिद्दी चिकाटीने यातून बाहेर निघालेली. तर हा जो कॅन्सर आहे, एक एक स्टेज देखील असते ना त्याची. तुझा कोणता कॅन्सरचा कोणता स्टेज होता तो? मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. माझा पेट स्कॅनमध्ये मला अजून एक कॅन्सर म्हणजे तो थायरॉइड ग्लँडचा. आणि ब्रेस्ट कॅन्सरचा तर ठीक आहे, मला माहित होतं, पण पेट स्कॅनच्या नंतर माझं लगेच ऑपरेशन पण होतं. तर माझं एक नाही 2 ऑपरेशन झाले, कारण माझे दोन्ही थायरॉइड ग्लँड काढले गेले आणि माझ्या व्होकल कॉर्डला त्यांनी सांगितलं की तिथून तो कॅन्सर असल्यामुळे हिचा आवाज जाऊ शकतो. आणि ती जर्नी माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होती, कारण मला बोलायला खूप आवडतं. मी अँकरिंग, गाणं म्हणणारी आणि माझ्या आर्किटेक्चरच्या प्रोफेशनमध्ये कन्व्हिन्सिंग हे सगळ्यात महत्वाचं असतं. बरोबर. तर बिना आवाजाचं मी कसं काय करणार हे खूप एक डिफिकल्ट होतं. पण मी तिथे पण हार नाही मानली, कारण मला झालेले लहानपणापासूनचे जे संस्कार आहे की आपल्या हातात काय आहे त्याच्यावर जोर द्यायचा आणि त्याला प्रयत्नशील असायचं आणि त्याच्या मागे लागून मी बरंचसं बोलायला लागली. मला गाणं काही म्हणता येत नव्हतं, पण मी जिद्द नाही सोडली आणि मी दिवसभरातनं ब्रिदिंगवर काम केलं, ओम म्हणायला शिकली, आकार अलंकार ह्याचा क्लास लावला ऑनलाईन. आणि मला खूप दुखायचं,
पण मी ठरवलं होतं की दुखलं तरी चालेल, टप्प्याटप्प्याने करायचं, सकाळी करायचं, मग थकलं की परत नंतर दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा. अख्खा दिवस माझ्याकडे ऍज अ कॅन्सर प्रोजेक्ट असं मी काम करत होती की मला ह्याच्यातनं चांगलं व्हायचंय बस. आणि मला दुसरं महत्वाचं वाटतं की प्रत्येक कॅन्सर पेशंटनी खाण्यावर खूप महत्व दिलं पाहिजे. म्हणजे साखर इतकी वाईट आहे की ती पहिल्या दिवशीपासूनच सोडून द्यायला पाहिजे. आजकाल तर सगळ्याच हॉस्पिटलमध्ये डायटिशियन आहेत, ते आपल्याला प्रत्येक कॅन्सरला काय खाल्लं पाहिजे, काय चालतं, काय नाही चालत इतकं सुंदर समजावून सांगतात. तर तो कागद आपल्या किचनमध्ये चिपकवावा की आपल्याला काय काय चालतं, त्याच गोष्टी आपण खाव्यात, कारण आपल्याला पुढे याच्यातनं निघून चांगलं आयुष्य जगायचं आहे. अगदी अगदी. आणि एक्सरसाइज. बरोबर. खरंच खूप छान सांगतेस तू. आणि तर सर्वप्रथम मला हे सांग की कॅन्सर पेशंट या व्यक्तींनी कशावर लक्ष जास्ती केंद्रित करायला हवं असं वाटतं? मला असं वाटतं की एक ब्रिदिंग एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमच्या ज्या पण ट्रीटमेंट्स म्हणा किंवा तुमची सर्जरी होते, तर मी मेडिको तर नाहीये, त्याच्यामुळे मला जेवढं नॉलेज आहे की तुमचं लंग्सवर परिणाम होतो. तर त्याच्यामुळे ब्रिदिंग एक्सरसाइज ही इतकी छान आहे की तुम्ही बऱ्याच पेशंट्सला चालता येत नाही किंवा ते बेडवर थोडंसं इन्क्लाइंड होऊन सपोर्टिव्ह राहू शकतात, तर ते वॉकिंग म्हणा किंवा योगा लगेच नाही करू शकत, पण ब्रिदिंग एक्सरसाइज अगदी लगेच ते सुरू करू शकतात. त्याच्यामुळे एक छान प्रॉपर गाईडलाईन खाली काय ब्रिदिंग एक्सरसाइज करायला पाहिजे ते शिकायला पाहिजे. त्या ब्रिदिंग एक्सरसाइजमुळे आपल्यावर खूप जास्त परिणाम होतो. इव्हन एन्झायटी जी आहे आणि भीती आहे त्याच्यावर पण ब्रिदिंग खूप सुंदर काम करतं. अच्छा. बरं, आफ्टर कॅन्सर कशावर लक्ष केंद्रित करावं असं वाटतं? तुमचा डाएट तुम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे, तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे आणि मेंटल हेल्थ, हे 3 टप्पे फार जास्त महत्वाचे आहे. आणि मला माझा एक अनुभव सांगावासा वाटतो. जेव्हा माझी ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर मी एक फेसबुकवर माइंड ओव्हर कॅन्सर असं माझ्या नजरेत आलं. मी त्यांचा एक ट्रायल क्लास घेतला. त्याचे फाउंडर डॉक्टर ताझीन मॅम आणि सचिन अग्रवाल. ताझीन मॅम स्वतःच एक कॅन्सर वॉरियर आहेत आणि सचिन अग्रवाल सरांच्या वाईफला झाला होता. हे दोघंही बाय प्रोफेशन ट्रेनर आहेत आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला झाला तर मग कॅन्सरमध्ये काय करायला पाहिजे, आणि त्यांनी म्हणजे पोस्ट कॅन्सर पेशंटसाठी ट्रेनिंग चालू केलं ऍक्च्युली. तर तो ऑनलाईन असतो 8 ते 8:30. त्याच्यामध्ये वॉटर मॅनिफेस्टेशन, EFT, होपोनोपोनो, म्हणजे सगळं माइंड, पॉझिटिव्हिटी, बिलीव्ह. मी ह्याच्यातनं म्हणजे विश्वासाने सांगू शकते आता मला माइंड ओव्हर कॅन्सर मधनं जवळपास 6-7 महिने झाले मी कनेक्ट झाली. आज मी स्वप्न पाहणं शिकलेली आहे. आज मी चंद्रपूरची मुलगी, मी मीनल कोंडावार, डॉटर ऑफ उद्धवराव बोनगिरवार आणि माझी आई भावना बोनगिरवार, ह्यांची मी मुलगी, चंद्रपूरची लेक. तर मला असं वाटलं की 4 फरवरीला वर्ल्ड कॅन्सर डेच्या दिवशी जो अनुभव मला मिळाला तो चंद्रपूरच्या लोकांपर्यंत मी पोहोचवावा, म्हणून आम्हाला हे इनिशिएट करायचं होतं की हा इन पर्सन सेशन घ्यायचं होतं. आम्हाला IMA डॉक्टर्स चंद्रपूरचे सगळ्यांनी खूप सुंदर सपोर्ट केला. त्याच्यामुळे हा कार्यक्रम IMA हॉलला होतोय आणि आमचे फाउंडर इथे येणार, ते शिकवणार. तर मी सगळ्यांना विनंती करते की पोस्ट कॅन्सर किंवा ज्यांचे बायोप्सीचे रिपोर्ट आले आहेत, ज्यांची सर्जरी पण झालेली नसेल किंवा किमो पण चालू असतील, तर काही हरकत नाही, त्यांनी मास्क लावून आपलं पाणी, आपलं खाणं सोबत घेऊन यावं आणि ते 2 तासामध्ये ट्रान्सफॉर्मेशन बघावं. आपण ज्या लेवलला असेल तिथून पुढेच तुम्हाला फायदा होणार. असा 4 तारखेला वर्ल्ड कॅन्सर डेला आम्ही आता हा कार्यक्रम करतोय आणि सगळ्यांचा भरभरून सपोर्ट मिळतोय. त्याच्यामुळे आमचं हे मिशन जे 10 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, मला दिसतंय की आता आम्ही लवकरच अचीव्ह करू. नक्कीच नक्कीच. तर मिनल, मला इथे एक विचारायचंय की कोणताही कॅन्सर झाला आणि आज हे वाढतं प्रमाण आपल्याला दिसतंय. Yes. आणि बरेचदा जसं मगाशी पण आपण उल्लेख केला की कॅन्सर झाला म्हटलं की मृत्यू समोर दिसतो आणि ती व्यक्ती घाबरते आणि सगळंच संपलं असं वाटतं, पण आज तसं नाहीये. बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती व्यक्ती बाहेर निघू शकते. एखादा थोडाफार अपवाद जर ठरला तर त्यासाठी काही करू शकत नाही आपण, पण यातून ही व्यक्ती चांगली निघतेच. तर यासाठी मला वाटतं आपला फॅमिली सपोर्ट, मग तो माहेरचा असो, सासरचा असो किंवा आपली जी मित्रमंडळी असते, त्यांचा फार महत्वाचा असतो. तर त्या संदर्भात तू काय सांगशील? माझा याच्यासाठी खूप सुंदर अनुभव आहे.
आपण काय करतो ना, की जेव्हा जसं डिटेक्ट होतं, पूर्ण फॅमिली हलून जाते एकदम. अगदी. तुमच्या जर बायकोला झाला असेल तर नवऱ्याचा खूप मोठा रोल असतो, त्याचा नवऱ्याला झाला तर बायकोचा. बरोबर. असा खूप सगळ्यात मोठा रोल असतो. आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येक जणाला असं वाटत असतं की मी तुझ्यासाठी काय करू फॅमिली मेंबर्समध्ये. तो हा इमोशनल पार्ट आहे. पण घरात गर्दी न करता, हायजीन पाळणं आणि घरात गोंधळ न करता आपण जितक्या कमीत कमी लोकांमध्ये आपण त्या पेशंटला वातावरण जे असायला हवं ते दिलेलं जास्त योग्य आहे. कारण मग आलेला पाहुणा काय बोलेल त्याच्यावर आपण कंट्रोल नाही करू शकत. बरोबर. प्रत्येकाचे इमोशन्स असतात, पण ते कधी कधी इमोशन्समध्ये त्या पेशंटला वाईट वाटणारी गोष्ट नको व्हायला. म्हणून आपण जितकं कमीत कमी लोकांमध्ये, म्हणजे माझा अनुभव आहे की मी कोणालाच नाही भेटली. मी घरी व्हिजिटर्स पूर्ण मना केले होते आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की मला ना तुम्ही मी छान झाल्यावर मस्त गप्पा मारायला या, पेशंट म्हणून काही येऊ नका हो. तर प्रत्येकाने ते खूप छान घेतलं. आम्ही सगळ्यांना मोबाईलवरच रिप्लाय केले की तुम्ही काही पेशंटला भेटायला नका येऊ, छान गप्पा मारायला या. तर आपल्याला उत्तरं देता आली पाहिजे छान. नाही तर आपण औपचारिकपणामध्ये फसून जातो की आपण विचार करतो की आता मी यांना कसं मना करू, त्यांना भेटायला यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपणच करत असतो. पुढचा व्यक्ती तसा काहीही विचार करत नाही. जसं आपण त्यांना बोलू तसं असतं. त्याच्यामुळे आपण आपल्यावर फोकस, आपल्या अराउंड जे लोक आहेत त्यांचा आपल्यावर फोकस असला की आपण त्यातनं लवकर बाहेर निघतो. आणि काही हरकत नाही पेशंटनी त्या काळात सेल्फिश बनलं तरी आपला विचार करायचा. बाकी सगळेजण सक्षम आहेत त्यांचा विचार करायला. घरात जरा गैरसोयी झाल्या तर डोळे बंद करा, काही प्रॉब्लेम नाही. स्वच्छता बाकी ठिकाणी नाही राहिली, तुमची स्वच्छता महत्वाची आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला काय हवंय ते बघा. तुम्हाला नारळ पाणी हवंय तर घरात नारळ पाणी नसेल तर डिमांड करा, हट्ट करा. त्या काळात तुमचे लाड तुम्ही पूर्ण करा. बघा तुम्हाला ते छोट्या मुलांसारखे केलेले लाड आहेत ना, ते तुम्हाला काय तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन देतात. पुढच्याला हवंय तुमच्यासाठी काळजी घेणं, काळजी घ्यायची सवय नसते ना. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याजवळ हट्ट जर केले, अरे माझे ऍपल संपले, मला ऍपल हवे आहे, नारळ पाणी हवंय, बघा तो कसा धावून आपलं काम सोडून तुमच्यासाठी त्या सगळ्या सोयी करतो. अपेक्षा करून नाराजी नका करू. छोट्या मुलांसारखे छान हट्ट करा. खूप सुंदर फील आहे ते. खरंच खूप छान सांगितलं. आणि फॅमिली सपोर्ट असणं फार महत्वाचं आहे. त्यांच्याकडनं प्रोत्साहन मिळणं. आणि प्रत्येक वेळेला जसं कॅन्सरचं असं नाही आहे ना की 15 दिवसात 1 महिन्यात ठीक होईल. त्याच्यासाठी किमो आहे, रेडिओथेरपी आहे, सर्जरी आहे, हे सगळेच प्रोसिजरमधून जावं लागतं. आणि प्रत्येक वेळेला जर आपली घरची व्यक्ती सोबत असली, त्यांचा जर एक पाठिंबा असला त्या याच्यासाठी, तर नक्कीच ती व्यक्ती चांगली नसेल. तर मिनल, मला इथे एक विचारावं वाटतं की तू आर्किटेक्ट आहे. तुझी आधीची लाईफ, त्यानंतर तुला कॅन्सर झाला, कॅन्सरमधली लाईफ आणि आजची लाईफ, तू कॅन्सरमुक्त झालेली आहेस, तर हा जो प्रवास आहे तो सांग ना थोडक्यात. बिलकुल. हा प्रवास असा आहे की मी माझ्या करिअरच्या पीकवर होती एकदम. मी खूपच आता सगळे प्रीमियम प्रोजेक्ट्स करायला लागली होती आणि मला कॅन्सर झाला. तर त्याच्यामुळे मला तो शॉक होता की कारण आपण तो करिअरचा जो सक्सेसचा जो एक चस्का लागलेला असतो, तर आता मी कसं करणार बा. तर ह्या सगळ्या प्रश्नांना मला या माइंड ओव्हर कॅन्सर मधून उत्तरं मिळत गेले आणि मी स्वतःला शाबासी देणं शिकत गेली. आता मला एक कळलं, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला बेसिकली मिळाले. मी 15 प्रोजेक्ट करत होती, आज मी 5 प्रोजेक्टमध्ये मी खुश आहे. 15 प्रोजेक्ट मला स्ट्रेस देतात है ना, तर मी 15 का करावे, 5 करायला पाहिजे. आणि त्या 5 प्रोजेक्टला छान करायचं, एकदम सुंदर करायचं. आणि मला आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आता करायला पाहिजे. माझं गाणं म्हणणं, मला अँकरिंग खूप आवडत होतं आणि मला असं वाटतं की आता जो मला फायदा होतो तो मी जास्त लोकांपर्यंत पोहोचवला, मला खूप जास्त आनंद मिळायला लागला. तर मी माइंड ओव्हर कॅन्सर सोबत जुळून ज्या पण लोकांना म्हणजे कॅन्सर झालेला आहे तशा लोकांसाठी मला खूप इच्छा आहे की त्यांचा जसा माझा कोणी हात पकडलाय त्यांचा पण मला हात पकडायचा आहे आणि या जर्नीतनं सगळ्यांना सोबत बाहेर निघायचं आहे. मी आधी स्टुडंट आणि आर्किटेक्ट खूप
काम करणं, बघणं, मुलांकडे लक्ष देणं, एकदम दगदगीचं आयुष्य जगून त्याच्यात माझ्या सोशल ऍक्टिव्हिटी ज्या करायच्या होत्या त्या मी करत होती आणि खूप अशी स्ट्रेसफुल लाईफ जगली. पण मला असं वाटत आहे की आताचं माझं जे आयुष्य आहे, कारण मी फिअरलेस आयुष्य जगत आहे. मी ते एकदा आयसीयू मध्ये जाऊन आलेली आहे ना, तर आता मला त्याची भीती नाहीये. मला आता असं वाटतं जे माझ्या हातात आयुष्य आहे ते ना मी स्वच्छंदपणे जगावं, जे मला आवडतं. आधीच्या आयुष्यात मला न आवडणाऱ्या गोष्टी पण मी करत गेलेली आहे. आता मी माझ्या डोक्याने एवढी स्ट्रॉंग बनलेली आहे की मला जे आवडतं तेच मी करत आहे. जे नाही आवडत मी ते नाही म्हणते, मी नाही म्हणणं शिकली आहे. तर मला असं दिसत आहे की कॅन्सरच्या आधीचं आयुष्य आणि कॅन्सरच्या नंतरचं आयुष्य जास्त सुंदर वाटत आहे. अच्छा, खरंच छान. आणि आयुष्य एकदाच मिळतं असं म्हणतात, आणि ते जर आयुष्य आपल्याला मिळालं तर ते चांगल्या पद्धतीने कसं जगावं हे आपल्या हातात तर नक्कीच असतं. नक्की. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वाईट घटना घडतात किंवा बरेचदा अशा काही गोष्टी असतात ज्या नको असतात पण त्या घडत असतात, कारण त्या आपल्या हातात तर नसतात. पण त्याच्यावर कशी मात करायची हे आपल्या हातात नक्की असतं. खूप छान सांगितलं तू. तर इनल, मला सांग की जसं हे माइंड ओव्हर कॅन्सर जे आहे हे नेमकं काय आहे? कारण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बरेचदा, जसं आपण प्रत्येक वेळेला म्हणतो आहे की कॅन्सर म्हटलं की निगेटिव्ह विचार येतात, मृत्यू समोर दिसतो, सगळं संपलं असं वाटतं. हे निगेटिव्ह विचार कोणत्याही आजारासाठी असतात, कॅन्सरसाठी तर मला वाटतं जास्त प्रमाणात असतं, हो ना? हो. तर काय सांगशील? आम्ही आता ना असे बरेच अनुभव असे पाहिले की कोणाचं फर्स्ट स्टेज कॅन्सर आहे, पण लोक ना इतक्या डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांनी आपला जीव गमावलेला आहे. असे पण एक्झाम्पल आहेत की ज्यांचा फोर्थ स्टेजचा कॅन्सर आहे, पण ते माइंडनी स्ट्रॉंग, त्यांनी माइंडसेटवर काम केलं आणि ते खूप छान आयुष्य जगून राहिलेले आहेत. मग हे जे माइंड ओव्हर कॅन्सर आहे हे बेसिकली तुमच्या मेंटल हेल्थवर, हिलिंगवर काम करतं. ते तर आपल्या हातात आहे. डॉक्टर्स आपलं 100% आपल्याला देत आहे. बिलीव्ह करून आपण ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे की जी कोणती ट्रीटमेंट आपण घेतोय ती आपल्याला फायदा देतेय. मग आपल्या हातात काय आहे? आपलं माइंडसेट. हे माइंडवर इतकं ब्युटिफुल काम करतं, कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा रोज करता ते तुमचं बिलीफ सिस्टम बनायला लागतं. जेव्हा आपण स्वतःला आरशासमोर बघून असं म्हणतो, अरे वा, मी किती सुंदर दिसते ना, माझा आवाज किती गोड आहे, मी सगळ्यांशी किती छान मनमिळावू बोलते, तर आपल्याला पुढचे लोक तसंच बघतात. तर हा सगळा माइंडचा विचार आहे. आणि एखादी गोष्ट आपण विचार करतो, मी करते, मी करणार आहे. मग अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या तुम्हाला अडचण देत आहेत? तर माइंड ओव्हर कॅन्सर तुम्हाला हे शिकवतं की तुमचं ड्रीमला तुम्ही स्ट्रॉंग कसं करायचं. मग ते काही असो, तुम्हाला असं वाटत असेल की अरे नाही, मला ना कुकिंगमध्ये खूप छान काम करायची इच्छा आहे, माझे पदार्थांचं सगळं व्हिडिओज बनले पाहिजे किंवा पुस्तक प्रसारण झालं पाहिजे. तर जी एक इच्छेसाठी तुम्ही ऍक्शन प्लॅन करायला कुठल्या अडचणी तुम्हाला येतात, तर जे प्रॉब्लेम तुम्ही लिहाल तर त्या प्रॉब्लेमला कसं काढायचं आहे, प्रॉब्लेमला काढलं की तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचाल. तर त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची जी वाटचाल आहे ते तुम्हाला माइंड ओव्हर कॅन्सर करतं. आणि मी तर म्हणते की हे माइंड ओव्हर कॅन्सर फक्त कॅन्सरसाठी आपण करतोय, पण मी चॅलेंज करते की हे सगळ्यांसाठीच उपयोगी आहे. बरेच असे आजार आहे, जसं आज आपण बघतो की हृदयाचे आजार आहे, की मधुमेह आहे, बीपी आहे, हे तर अगदी नॉर्मलच झाल्यासारखे आज आपल्याला दिसतात आहे. आणि या सगळ्या आजारांमुळे आपल्या मानसिकतेमध्ये नक्कीच बदल पडतो. म्हणजे जसं आपलं स्क्रीन टाइम रोजचं जास्ती असतं, त्यामुळे देखील बराच फरक पडतो. तर मानसिकता जर चांगली असेल तर सगळंच आयुष्य चांगल्या पद्धतीने होईल. हो. आता जसं तू माइंड ओव्हर कॅन्सर संदर्भात सांगितलं, पण बरेचदा आपण असं बघतो की खूप पुढच्या स्टेजला जाणारा कॅन्सर असतो. मला वाटतं काही महिलांच्या बाबतीत असं घडतं, कारण काय होतं ना की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होणार आहे किंवा जरी थोडेफार लक्षणं दिसले पण ती कुठेतरी टाळते का, तर परिवारावर त्याचा फरक पडेल नाही का, तर त्यामुळे ती कुठेतरी थोडीफार टाळते त्या गोष्टीला. आणि अशा वेळेला काय होतं की तो कॅन्सर वाढतो आणि नंतर कुठेतरी धोका संभवतो. तर या संदर्भात काय सांगशील? म्हणजे बरेचदा असं होतं की लक्षणं दिसूनही कुठेतरी ती स्त्री टाळत असते. मला याच्यासाठी एकच वाटतं, लोकांना, लेडीजला स्पेशली, जो तुम्ही लेडीजसाठी म्हणतात आहे, लेडीजला असं वाटतं की स्वतःवर काम करणं सेल्फिशपणा आहे.
तर सगळ्यात पहिले ही भावना दूर करावी. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम जास्त करतो तो सगळ्यांचं छान करू शकतो. कारण तुम्ही आपल्या स्वतःवर काम करणार तरच तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घेऊ शकणार आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या लेडीजला रिक्वेस्ट करते की थोडंफार, आज माझा अनुभव मी सांगते की मला जेव्हा आंघोळ करताना थोडंसं जाणवलं, अगदी असं मुंगी चावल्यासारखं, पण मी म्हटलं की ठीक आहे ना, काय हरकत आहे, एकदा गायनेकोलॉजिस्टला दाखवलं तर. मला तो माझा इनिशिएटच खूप छान राहिला. त्याच्यामुळे मला 4च किमो लागल्या. अच्छा. है ना, कारण माझं लवकर डिटेक्ट झालं. म्हणून आपण आपल्या बॉडीवर पूर्ण स्वतः ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. कोणतीही अनयुज्युअल गोष्ट आपल्याला जेव्हा जाणवते तेव्हा त्याची टाळाटळ न करता लगेच डॉक्टरकडे जायला पाहिजे. अगदी अगदी. निगेटिव्ह आलं तर छानच आहे ना, प्रश्नच नाही. असं. खरंच खूप छान सांगितलं तू मिनल. तर मिनल, जसं मगाशी तू बोलताना म्हणालीस की तू अँकरिंग करत होती, तू खूप छान गाणं म्हणत होती आणि तू आर्किटेक्ट तर आहेसच, इतके छान तुझ्यामध्ये गुण आहेत. तर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा तुझा आवाज आला, तुला गाणं म्हणायला म्हणजे तू म्हणू शकतेस हे जेव्हा कळलं तेव्हा तुला खरंच खूप आनंद झाला असेल. तर यानंतर तू जेव्हा सर्वप्रथम आता आकाशवाणीत आलेली आहे, आपण छान गप्पा मारतो आहे, ते एक छानसं आपल्या श्रोत्यांना गाणं म्हणून दाखव ना. बिलकुल. आज मी तुमच्यासमोर असं गाणं म्हणतेय जी आमची माइंड ओव्हर कॅन्सरचं एक फेवरेट गाणं आहे. अपना हर दिन ऐसे जियो जैसे आखरी हो, जियो तो हर पल ऐसे जियो जैसे आखरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे आखरी हो, जियो तो हर पल ऐसे जियो जैसे आखरी हो. वाह, क्या बात है. खरंच खूप छान गाणं म्हटलंस. थँक्यू. तर आज आपल्या कार्यक्रमातून आपल्या श्रोत्यांना काय सांगशील? सगळ्यात पहिले तर अवेअरनेस खूप जरुरी आहे की स्वतःकडे, आपल्या शरीराकडे आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसऱ्यांना ब्लेम करण्यात काही अर्थ नाहीये. स्वतःवर छान प्रेम करा. आपल्या शरीरामध्ये काहीही अनयुज्युअल दिसलं तर तुम्ही डॉक्टरकडे जा. कॅन्सरला जवळच येऊ देऊ नका, सगळ्यात पहिली गोष्ट. पण अनफॉर्च्युनेटली जर तो जवळ आला तर त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यासाठी आम्ही खूप छान काम करून राहिलेलो आहे. तर तुमचं माइंडसेट छान ठेवणं आणि स्वतःवर प्रेम करा. आणि मी सांगतेय ना, ज्या पण स्टेजवर असेल त्याचा विचार आपल्याला नाही करायचा आहे, ते डॉक्टर्स करतील. आपल्याला फक्त हा विचार करायचा आहे, माझा आहार, माझी मेंटल हेल्थ आणि माझे एक्सरसाइज हे मला जास्तीत जास्त छान केल्याने मी माझं रोज मध्ये किती छान करू शकते. आणि आपल्या खूप साऱ्या अशा इच्छा असतात, तर आपल्याला ज्या पण सिच्युएशनमध्ये असेल पण आपल्या इच्छा आपण नक्की पूर्ण करू शकतो. आपण पुस्तक लिहू शकतो, आपण बसल्या बसल्या बरेचसे व्हिडिओज बनवू शकतो. प्रत्येकाजवळ काही ना काही इतके सुंदर गुण आहे, तर आपण आपले गुण स्वतः ओळखायचे आणि त्या गुणांवर प्रेम करावं. आणि तो गुण जो छान आहे त्याच्यावर जेव्हा तुम्ही फोकस कराल तर तुम्हाला दुसरं काहीही दिसलं नाही पाहिजे. इतकं स्वतःला गुंतवलं तर बऱ्याच गोष्टी आहे करायला. आणि स्वतःवर जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे, माझ्याकडे एवढे सारे गुण आहे. म्हणून स्वतःकडे खूप छान लक्ष द्या. काही हरकत नाही, जे आयुष्य मिळालेलं आहे त्यात सुंदर जगणं आपल्याला आलं पाहिजे, बस. अगदी अगदी. खरंच खूप छान सांगितलं तू. मिनल, तू आज आकाशवाणी स्टुडिओत आली आणि आपल्या श्रोत्यांना खूप छान माहिती सांगितली, स्वतःबद्दल देखील माहिती सांगितली. एक रुग्ण कशा पद्धतीने या कॅन्सरवर मात करू शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो हे खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद मानते, कारण मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. पहा, आयुष्यात मॅनिफेस्ट केलं की सगळं काही मिळतं असं आहे. मला जे जे आवडतं ते सगळं, मी इच्छा फक्त प्रगट केली आणि मला सगळं भरभरून मिळत आहे. मी खूप खूप धन्यवाद म्हणते चंद्रपूर आकाशवाणीचे.
तर मैत्रिणींनो, आजच्या मुलाखतीतून खरंच आपल्याला भरपूर अशी प्रेरणा मिळाली असेल. जर कर्करोग रुग्ण आपल्या अवतीभोवती असतील किंवा कुठे असतील तर नक्कीच त्यांना हा मार्ग आपण दाखवायला हवा. यातून नक्कीच ती व्यक्ती या कर्करोगावर मात करू शकेल. चला तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील वनिता विश्व या कार्यक्रमात. तोपर्यंत हेमाचा नमस्कार.